मी माननीय श्रीयुत राजेंद्र दर्डाजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना अशी विनंती करते की त्यांनी याविषयी आपले विचार व्यक्त करावेत. करिता विचार सापडले वर्म समूळ निश्रम परिहाराचे मज घेऊन या आपणासी द्यावे साठी जीवे जीवे नारायणा उरी नाही मग पडदा का आला स्वमुखेची भला करिता वाद तुका म्हणे माझे खरे देणे घेणे तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारकरी साहित्य परिषद चे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक अभय टिळकजी, या ठिकाणी अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद सन्माननीय विठ्ठल पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित उद्योगपती श्री अशोक खाडेजी, दुसरे उद्योगपती श्री किशोर धारियाजी, माझे सहकारी श्री माणिक गुट्टेजी. आज खरं म्हणजे संत साहित्य आणि उद्योग याची सांगड मला घालायची आहे. आणि खरं म्हणजे बालपणी जे काही संस्कार आमच्यावर झाले तेच मी या ठिकाणी बोलणार आहे. कारण संत साहित्य ने आम्हाला नीतिमूल्य शिकवली, जीवनमूल्य शिकवलेली आहे आणि आज मी तेच आपल्या समोर बोलणार आहे. मंडळी, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकाराम नामदेवापासून ते चोखोबारायापर्यंत अनेक संत या भूमीने या जगाला दिले. एक मोठा विचार दिला, जगण्याची मूल्य दिली आणि हे देत असताना संसार करूनही परमार्थही साध्य करायला शिकवलं. आज या संतांनी निर्माण केलेल्या अलौकिक साहित्याने जगाला काय दिलं आहे, व्यापाराला काय दिलं आहे, व्यवसायाची मूल्य कशी संत साहित्यावर बेतलेली आहेत हे सांगण्यासाठीच मी आपल्या समोर उभा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणाऱ्या वारकरी संप्रदायातील संतांनी महाराष्ट्राला शिकविलेल्या भक्तीला व्यवहार या शब्दाचे कधीच वावडे नव्हते. भागवत धर्मरूपी मंदिराची पायाभरणी करणाऱ्या संत ज्ञानदेवानी त्यांच्या अमृतानुभव या अलौकिक प्रबंधामध्ये सुद्धा व्यवहार ही संज्ञा वापरलेली आहे. पण तो व्यवहार भक्तीच्या संदर्भात होता आणि भक्तीचा मार्ग एकात्मतेकडे नेणारा आहे. मंडळी, आपला गोरा कुंभारही मडकी बनवायचाय की समाजात अपेक्षित असलेला व्यवहार त्याच्या विठ्ठलाच्या ओढीपायी त्याला जमला नसेल. तुकाराम महाराजांची रामराज्याची कल्पना अशीच असल्याचं वि.स. पागे यांच्या लक्षात आलं होतं. वि.स. पागे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ गांधीवादी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते, संत साहित्याचे अभ्यासक होते आणि 1972 मध्ये आपल्या राज्यात दुष्काळ पडला. पागे साहेब तेव्हा तुकोबाचा अभ्यास करत होते. त्यांना तुकोबावर नाटक लिहायचं होतं आणि त्याच्यात त्यांनी पाहिलं की तुकोबाच्या काळातही मोठा दुष्काळ पडला होता. तुकोबांनी लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मालकीच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याचं त्यावेळेला त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी काम करणाऱ्याला आपल्या खिशातले पैसे त्यांनी मोबदला म्हणून दिलं. अवघे जनमज झाले लोकपाळ सायरे सकळ प्राण सके हेच पागे साहेबांच्या रोजगार हमी योजनेमधलं मूळ आहे, मूळ सूत्र आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि आज राज्यात अभूतपूर्व अशा दुष्काळाची छाया पडलेली असताना शासन
प्रत्येक हाताला काम मिळेल याकडे लक्ष देत आहे हे सरकारमधला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. विज्ञान युगात माणसाने आसमान भरारी घेतली आहे, चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे, क्रांती केलेली आहे, पण जीवनाचं रस न कळाल्यामुळे त्याला शांती लाभलेली नाही. उद्योगाचा डोलारा सांभाळताना स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून येणाऱ्या अस्वस्थतेचा शांतीचा मार्गही संत साहित्यात आपल्याला आढळतो. ज्ञान व्यवहार आणि कला व्यवहार यांना एकत्र नांदवण्याची सिद्धी संत साहित्याने साधलेली आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे संतांनी सांगितले असल्याचा आधार घेत बरेचदा आळसाचं समर्थन केलं जातं. मला आठवतं की मी शाळेतून जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला आम्ही हे करत होतो की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे आपला अभ्यास कसं करायचं हे त्याच्यात होतं. पण मला मोठं झाल्यानंतर उद्योगात आल्यानंतर कळलं की खरं म्हणजे संतांनी असं समर्थन केलेलं नाही. किंबहुना मराठी माणसाला हिणवतानाही या ओळीचा अनेकदा वापर केला जातो, जो सर्वार्थाने चुकीचा आहे. उद्यमशीलतेमुळे होणाऱ्या प्रगतीला अध्यात्माची जोड असली पाहिजे, तर समाधानाची वृत्ती जोपासली जाते, असा कर्म सिद्धांताचा दाखला तुकाराम महाराजांनी या ओवीमधून दिलेला आहे. मित्रहो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर संत साहित्याचा मोठा प्रभाव होता. गांधीजी नेहमी म्हणायचे की ज्या लोकांकडे पैसा आहे, संपत्ती आहे, त्यांनी स्वतःची काळजी पूर्ण केल्यानंतर उर्वरित संपत्तीचे ते फक्त त्यांनी विश्वस्त म्हणून वावरायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था, मोठे हॉस्पिटल्स, मोठमोठ्या धर्मशाळा इत्यादी समाजोपयोगी प्रकल्प उद्योगपतींनी उभारलेला आहे. आणि त्याच्या मागे गांधीजींच्या विचाराची प्रेरणा होती. प्रख्यात उद्योगपती दिवंगत घनश्यामदासजी बिर्ला आपल्या इन शॅडो ऑफ द महात्मा या पुस्तकात ते गांधीजींच्या विचाराचा प्रभाव आणि त्यातून उभारलेलं समाजकार्य याचा अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगपतींनी कशी कामं केली, मी जे म्हणत होतो की स्वतःचा चरितार्थ चालवल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या पैशाचे आपण विश्वस्त आहोत आणि त्याचा उपयोग हा जगासाठी व्हायला पाहिजे, त्याच्या भल्यासाठी व्हायला पाहिजे. हे आपण जर पाहिलं तर शिक्षणाच्या माध्यमातून देशाची प्रगती होऊ शकते याची जाणीव असल्यामुळेच प्रख्यात उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीचा 8% हिस्सा म्हणजे जवळपास 8,846 कोटी रुपये त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी अझीम प्रेमजींनी दिले. मायक्रोसॉफ्ट ज्याचा उल्लेख आता आपण ॲपलचा केलेला आहे. मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे मालक बिल गेट यांनी आपल्या संपत्तीचा 50% हिस्सा शिक्षण आणि आरोग्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जगामधील श्रीमंतांमध्ये अव्वल स्थानी असलेले वॉरेन बफेट यांनी सुद्धा आपल्या संपत्तीचा मोठा भाग हा समाजसेवेसाठी उपलब्ध करून दिला. भारताचे नामवंत उद्योगपती रतन टाटा यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जगाचं नेतृत्व करणारी एक मोठी पिढी निर्माण व्हायला पाहिजे म्हणून हार्वर्ड बिझनेस स्कूलला 220 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे. शेवटी या निमित्ताने मी हेच म्हणेल की संत साहित्याने उद्यमशीलतेसाठी
सर्वात आवश्यक असलेल्या प्रयत्नवादाचा पुरस्कार केलेला आहे. माणसाच्या कर्तृत्वाला मोठा अर्थ आहे हा विचार संत साहित्याने समाज मनावर बिंबवलेला आहे. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जो चांगुलपणा दिसतो आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतल्यानंतर उर्वरित संपत्तीचा वापर जन कल्याणासाठी केला पाहिजे, या भावनेच्या मूळ त्या ठिकाणच्या संतांच्या विचारातच आहे. आणि मंडळी, संत साहित्याने या देशातल्याच नव्हे तर जगाच्या उद्योग व्यापाराचा पाया रचलेला आहे. नेकीने व्यवहार करण्याची जाणीव देखील याच साहित्याने त्यातल्या विचाराने दिली आहे. आज जगण्याच्या वारीत अनेकदा वाट मिळेनाशी होते. मोहाचे धुके सोहो बाजूनी वेढून घेतात. अशा वेळी मन कातर होतं. तेव्हा मदतीला तुकोबा ज्ञानदेव माऊलींचे विचार धावून येतात. मोठा मानसिक आधार देतात, स्थिरता देतात. आणि म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटलेलं आहे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सुर्रे पाहो, जो जे वांसील ते ते लाहो, प्राणी जात. आणि माऊली पुढे म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो अधिपुरुष अखंडित. मंडळी, संत साहित्यातून येणाऱ्या विचारांचा झरा असाच अखंड वाहतो आहे. त्या पाण्याने देशाची भरभराट झालेली आहे. व्यवसाय उद्योगाचा पाया देखील याच विचारांनी मजबूत केला आहे. आज या संमेलनाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयावर मला भूमिका मांडण्याची संधी मिळाली. ही त्या माऊलीचीच इच्छा, त्या माऊलीचीच कृपा. म्हणून एकदा गजर करू हरिनामाचा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.